रामदासला नीट पाणीपुरी पण खाता येत नव्हती, त्याचं तोंडच उघडत नव्हतं. तर असं का होत असेल मित्रांनो? ज्यांना माहिती त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, मला तर माहिती आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज मामाच्या फ्लॅटचं फर्निचरचं सिलेक्शन होतं. तर मामाने मला स्वतः सिलेक्शनला नेलं होतं, कारण माझी चॉईस जरा चांगली असल्यामुळं. तर ते तिथलं काम झाल्यानंतर आम्ही आलो ऑफिसला. तर ऑफिसला पण भरपूर जीन्सचे व किड्सवेअर शर्टचे सॅम्पल आले होते. तर ते सॅम्पल पण सिलेक्शन केल्यानंतर मी निघालो मुंबईला येण्याचं कारण असं की आज मला टॅटूज काढायचे होते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बॅकवर आपण ईगलचं टॅटू काढणार आहे. त्यानंतर आपण व्लॉग पण शूट करत होतो. मग फायनली सर्व टॅटूज काढायचे आपण ठरवलं होतं. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण 80 बर्थ डेटचा टॅटू काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता टॅटू खूप आवडला मला व वेगळी काहीतरी कन्सेप्ट काढावं म्हणून मी तो टॅटू काढला होता. त्यानंतर बाकीचे पण टॅटूचं काम होत होतं. तुम्ही पाहू शकता आपल्या आंच्या बर्थ डेटचा टॅटू झालेला आहे. त्यानंतर मामासाठी एक टॅटू काढला हातावर, तसंच त्यानंतर बॅकवर पण एक टॅटू काढला. तर टॅटू आहे फक्त बघण्यासाठीच खूप छान वाटतात, काढताना खरंच खूप जास्त दुखतं, खूप जास्त त्रास झालेला आहे टॅटूमुळं. मी आजारी पण पडलेलो आहे, कारण तुम्ही पाहू शकता खूप मोठा टॅटू असल्यामुळं खूप जास्त पेन होत होतं. कसा बसा तो टॅटू आम्ही कंप्लीट केला, पूर्ण केला. तर मित्रांनो, महेश दादाची पण चांगली कला आहे, एकदम छान असं त्याने टॅटू काढला. तुम्हाला कसा वाटला टॅटू मला नक्की कमेंट करून सांगा. आपला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.